जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखीस सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. सब संतन की जय. बाल गोपाल की जय. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार आणि नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आज आपण पुढील मुद्दा पाहणार आहोत, ते म्हणजे भगवंत. मागील दोन मुद्द्यांमध्ये त्यातला पहिला मुद्दा होता की संत आणि दुसरा होता सत्संगती. हे दोन मुद्दे आपण पाहिले. सत म्हणजे जे कायम टिकणारं तत्व आहे, शाश्वत असं तत्व आहे, त्यालाच सत असं म्हणतात. आणि ते तत्व म्हणजेच परमेश्वर, तर त्याच्या संगतीत राहणं ह्याला सत्संगत म्हणतात. आता ही सत्संगत, भगवंताच्या संगतीत आपण कसे राहू शकतो, त्याचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. एक म्हणजे संतांच्या सहवासात राहणं, दुसरं संतांनी जे नाम दिलेलं आहे त्या नामाच्या अनुसंधानात राहणं, आणि तिसरं संतांच्या शिकवणीमध्ये राहणं, सद्विचारामध्ये राहणं. तर ह्या 3 प्रकारे आपण सत्संगत म्हणजेच भगवंताच्या संगतीचा अनुभव घेऊ शकतो, त्याच्या संगतीत राहण्याचा प्रयत्न करू शकतो. आता इथे संतांनी प्रत्यक्ष भगवंतचं साक्षात्कार केलेला आहे, आणि त्यामुळे ह्या सृष्टीवरती चालते बोलते संतच आहेत की ते आपणाला भगवंतापर्यंत कसं जायचं ह्याचं मार्गदर्शन करू शकतात. आणि त्या मार्गामध्ये जे काही अडथळे येतील त्या अडथळ्यांमध्ये आपण कसं मार्गक्रमण केलं पाहिजे ह्याचं मार्गदर्शन संतच करू शकतात. आणि असे हे संत स्वतः भगवत स्वरूप झालेले असतात, आणि त्यामुळेच आपणाला जो भगवंत आपणाला दिसत नाही आहे त्याच्या संगतीचा अनुभव आपणाला संतांच्या संगतीत राहिल्यानंतर येतो. मग संतांचा आश्रम असो, संतांचं ग्रंथ वाचन असो, त्यांनी दिलेले विचार असो, त्या संगतीत राहिलं तर आपणाला संतांचा संगतीचा, आणि संत भगवंताशी एकरूप झालेले असतात. त्यामुळे आपण सुद्धा आपल्याला सुद्धा भगवंताशी एकरूप होण्यासाठी मदत होते, भगवंताची संगत अनुभवण्याची मदत होत असते. आता हे आपले संत नेहमी कायम नामात राहत असतात. त्यामुळे आपणाला जर नाम म्हणजेच भगवत शक्ती आहे, नाम हे परमेश्वराचं व्यक्तरूप आहे, जो भगवंत दिसत नाही त्याला अनुभवण्यासाठी नाम हे एक त्याचं व्यक्तरूप आहे. आणि त्यामुळे संत भगवंताला भेटतात कसे, तर नामाच्या आधारे भेटतात. आणि त्यामुळे संत सदैव नामात असतात. आणि त्यामुळे आपणही जर आपल्यालाही संतांची भेट व्हावी असं वाटत असेल तर आपणही नामात राहणं आवश्यक आहे. तिसरी गोष्ट अजून सांगितलेली आहे ती म्हणजे, आणि नामात राहिलो असता आपणाला, आता आपण जेव्हा नामस्मरण करतो तेव्हा आपणाला आपणहून महाराजांची आठवण येते, आपणहून आपल्या सद्गुरूंची आठवण येते, आपापले जे सद्गुरू आहेत त्यांची आपणहून आठवण येते. आणि इतर देहभान आपण सहज विसरून जातो, आणि त्यामुळे आपल्या आत्मस्थितीत राहण्यासाठी आपणाला सहज मदत होते ह्या सत्संगतीमुळे. आणि त्याचप्रकारे संतांच्या ज्या शिकवणी आहेत त्या शिकवणीचा आपण त्या शिकवणींच्या अनुसंधानात राहिलो, विचारांमध्ये राहिलो, तरीसुद्धा आपलं देहभान हळूहळू कमी होत जातं. आणि आपलं जे मनामध्ये जे असंख्य विचार असतात
मनाला एक विचार करण्याची सवय लागलेली असते आणि ते अ, संस्कार आपले जन्मोजन्माचे जे संस्कार असतात त्यानुसार आपलं मन विचार करत असतं. आपल्या बुद्धीवरती जे संस्कार झालेले असतात त्यानुसार आपली बुद्धी निर्णय घेत असते. आणि अशा मन आणि बुद्धीमध्ये आणि आपल्याला जे अ, अनुभवसुद्धा आपल्या मनामध्ये स्मृतीच्या रूपामध्ये, आठवणींच्या रूपामध्ये असतात. तर असं हे सर्व काही मन आणि बुद्धी आपली ह्या संस्कारांनी, अनेक जन्मांच्या संस्कारांनी लिप्त असते. तर हे जायला मनाच्या आणि बुद्धीवरचं आवरण, संस्कार उतरायलाच खूप वेळ लागतो आणि तो उतरण्यासाठीच संतांचे विचार, संतांच्या ग्रंथांचा अभ्यास आपणाला करणं अत्यंत आवश्यक असतं. आणि जोपर्यंत जसजसं मन आणि बुद्धी आपली जसजशी त्यावरचे संस्कार जसजसे झिजत जातात, क्षीण होत जातात आणि जसजसे मन आणि बुद्धी स्वच्छ स्वच्छ होत जाते, तसतसं आपल्याला नामामध्ये सुद्धा आपलं मन एकाग्र होऊ लागतं. तसतसं ते एकाग्र होणार आहे. आणि आणि ही क्रमाक्रमाने होणारी प्रक्रिया आहे. असं एकदम असं होणार नाही की आता मी नामस्मरण करायला लागलो आणि माझं मन पूर्णतः नामात आहे, इथे तिथे कुठे जात नाही, किंवा नामस्मरण करतोय तर मला आता कुठल्याच गोष्टीची भीती वाटणार नाही, किंवा मी एकदम शांतच राहणार, मी एकदम कोणाला न दुखावणार असंच बोलणार. तर हे सर्व घडायला हळूहळू करत फरक पडत जातो. हळूहळू करत जसजसा मनाचे संस्कार, मनाची विचारांची जी दिशा आहे ती हळूहळू शुद्ध होत जाते. बुद्धी जशी शुद्ध शुद्ध होत जाते, तिच्यावरती आलेलं जे अज्ञानाचं आवरण आहे, जडत्व आहे, ते जसं बुद्धीवरचं पण कमी 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 होत जातं, जशी ती ज्ञानयुक्त होत जाते, तसतसं आपलं मन आणि बुद्धी जितकं 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 शुद्ध होत जाणार तितकं तितकं नामामध्ये आपलं मन लागणार. तोपर्यंत आपलं मन खूप विशेष रीतीने लागत नाही, तरीसुद्धा आपल्याला बळजबरीने करायचं आहे. आणि हळूहळू करत आपण स्थिरावत जातो आणि एका पातळीला जेव्हा मन आणि बुद्धी पूर्णतः शुद्ध होत जाते आणि झाल्यानंतर आपणाला मग काही वाचावं वाटणार नाही, काही ऐकावं वाटणार नाही, कारण आवश्यकता संपली आहे काही वाचायची, ऐकायची. इतकं पातळीवरती शुद्ध होत गेलं किंवा आपल्याला काहीही कशाचीच आवश्यकता पडणार नाही आहे आणि केवळ नामामध्येच आपण रंगून जाऊ, ही अवस्था होते. तोपर्यंत आपल्याला ह्या अभ्यासाची सुद्धा जोड देणं आवश्यक आहे. आणि नाहीतर ह्या अभ्यासाची जोड नाही दिली तर आपलं मन नामातही लागत नाही, असंही होत असतं. त्यामुळे जोपर्यंत आपलं मन बुद्धी स्वच्छ पूर्णतः होत नाही तोपर्यंत आपण फार सर्वसामान्य माणसं आहोत. त्याच्यामुळे हळूहळू करत ह्या संतांच्या वचनांचा अभ्यास करत त्याच्यावरती मननचिंतन करत आपण गेलो तर आपलं मन नामात रंगू लागतं आणि एका पातळीवरती जेव्हा शुद्धता येईल तेव्हा हे काही वाचनाची कशाची काहीही आवश्यकता नाही, काही लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही, केवळ नाम चालू राहील. अजून त्याला थोडासा अवकाश आहे, त्यामुळे आपल्याला अभ्यास करणं आवश्यक आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला 2 प्रकरणामध्ये आपल्याला शिकवलं. आज आपण ज्या भगवंताच्या संगतीत राहायचं आहे, ज्याचा अनुभव करायचा आहे, ज्याचा साक्षात्कार करून घ्यायचा आहे आणि ज्याच्यासाठीच मानव भगवंतांनी निर्माण केलेला आहे, त्या संदर्भात आता आपण वाचन करूयात. प्रकरण 6, भगवंत. पहिला मुद्दा आहे, पहिलं बोधवचन आहे. सत्य हे अखंड टिकणारे आहे म्हणून ते शांत आहे. ते शांत आहे म्हणून सनातन आहे. ते शांत आणि सनातन आहे म्हणून त्याच्याच ठिकाणी समाधान आहे. कारण अशांतामध्ये आनंद असणे शक्य नाही, म्हणून सत्य हे परमात्म स्वरूप आहे. काय सांगतायत? सत्य हे अखंड टिकणारे आहे म्हणून ते शांत आहे. ते शांत आहे म्हणून सनातन आहे. ते शांत आणि सनातन आहे म्हणून त्याच्याच ठिकाणी समाधान आहे. कारण अशांतामध्ये आनंद असणे शक्य नाही, म्हणून सत्य हे परमात्म स्वरूप आहे.
2. परमात्मरूपी सत्य हे व्यावहारिक भाषेत सांगितले पाहिजे, पण व्यावहारिक सत्य मात्र निराळे असते. परमात्मरूपी सत्य हे व्यावहारिक भाषेत सांगितले पाहिजे, पण व्यावहारिक सत्य मात्र निराळे असते. कारण ह्या दोन्ही व्यवहाराचं जे सत्य आहे ते आपल्याला जे जगत दिसतं त्या आधारे आहे. त्यामुळे ते सत्य जे आहे ते थोडं वेगळं आहे. दिसणाऱ्या जगताच्या संदर्भातलं सत्य आणि परंतु जे इथे परमात्म्याचे सत्य हे व्यावहारिक भाषेत सांगितले पाहिजे. पण व्यवहाराचे सत्य मात्र निराळे आहे. कारण जे दिसतं, व्यवहारात ज्या गोष्टी दिसतात त्याचंच आपण त्यानुसारचं जे सत्य आहे ते वेगळं आहे. आणि भगवंताविषयीचं सत्य आपणाला व्यावहारिक भाषेत पूर्णतः आणणं तसं शक्य नाही आहे. कारण भगवंत हा सूक्ष्म आहे, न दिसणारा आहे आणि त्याचं सत्य हे अनुभवातनंच व्यक्त होऊ शकतं. ते व्यावहारिक भाषेत येणं अशक्य आहे. अनुभवातून अनुभवातूनच ते समजू शकतं, उकलू शकतं आणि त्या तो अनुभव कसा घ्यायचा हे मात्र आपल्या रोजच्या भाषेत संतांनी सांगून ठेवलेलं आहे. परंतु परमात्मरूपी सत्य हा पूर्णतः अनुभवाचा भाग आहे. 3. मनुष्याची विद्वत्ता त्याच्या देहाशिवाय आपल्याला घेता येत नाही. तुझे बोलणे मला ऐकायचे आहे, पण तुझे तोंड मात्र नको असे म्हणून चालणार नाही. त्याचप्रमाणे परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे हे जरी खरे तरी ते स्वरूप सगुणाच्या आधाराशिवाय आपल्याला पाहता येणार नाही. 4. एक्स-रेच्या फोटोमध्ये जसे शरीराच्या आतले स्पष्ट दिसते, एखादा बारीक ठिपका असेल तरी तो दिसतो, त्याप्रमाणे भगवंताची दृष्टीच अशी आहे की त्याला आपले अंतःकरण स्पष्ट दिसते. ते जसे असेल त्याप्रमाणे भगवंत आपल्याला जवळ अथवा दूर करतो. आपल्या अंतःकरणानुसार भगवंत आपल्याला जवळ किंवा दूर करतो. आता हा भगवंत कुठे बाहेर आहे का? बाहेरही आहे आणि तसा तो आतही भरलेला आहे. तर त्याच्यामुळे इथे सांगितलेलं आहे की भगवंताची दृष्टीच अशी आहे की ज्याला आपले अंतःकरण स्पष्ट दिसते. ते जसे असेल त्याप्रमाणे भगवंत आपल्याला जवळ अथवा दूर करतो. आता इथे जसजसं आपलं अंतःकरण जितक्या प्रमाणामध्ये स्वच्छ, शुद्ध, निर्मल, व्यापक होत जातं, तितक्या प्रमाणात आपण भगवंत अनुभवत जातो. ही गोष्ट आहे. तितक्या प्रमाणात तो आपल्या जवळ असतो. आता पूर्ण जवळ नाही आहे, आपल्या जवळ असूनही जवळ नाही आहे, कारण आपण तो अनुभवत नाही आहे आणि पूर्णपणे आपण अजून अनुभवलेला नाही आहे. थोडे काही त्याचे भाग आपण अनुभवलेले आहे. तर त्या पद्धतीने आहे. जसं आता हत्ती आहे आणि हत्ती कसा आहे असं म्हटलं तर सगळे म्हणजे तर जसा एक म्हणजे काही जणांना डोळ्याला पट्टी बांधून जर हत्ती कसा आहे असं म्हटलं किंवा काही आंधळी मंडळी आहेत तर ती त्याला स्पर्श करून बघतात. तर कोण सोंडेचं चित्र काढेल, तर कोण शेपूट काढेल, तो कोण खांबासारखे पाय काढेल, कोण सुपासारखे कान काढेल. तर हे सगळं केलं जातं. जणू तशीच काही आपली अवस्था आहे. आता एवढा अमर्याद व्यापक विशाल असा भगवंत आहे आणि अजून आपण तितकेसे अज्ञान आपलं अजून पूर्णतः दूर झालेलं नाही आहे. तर त्यामुळे आपल्याला थोड्या प्रमाणात आता त्याचा अनुभूती येत आहे किंवा थोडं समजू लागलेलं आहे. आणि जेव्हा आपलं पूर्णतः आपल्या डोळ्यावरची पट्टी लख्ख सर्व काही अज्ञान दूर होईल, मन बुद्धी चित्त पूर्णतः शुद्ध होईल, तेव्हा आपल्याला पूर्ण स्वरूपात आत्मसाक्षात्कार होईल आणि आत्माच्याच ठिकाणी आपल्याला भगवंताची अनुभूती ही होणार आहे. तर अंतःकरण जसं आहे जितक्या प्रमाणात शुद्ध होणार तितक्या प्रमाणात तो आपल्या जवळ आहे आणि तितक्या प्रमाणात तो आपल्या दूरही आहे. तर हे आहे. आता पुढे सांगतायत की 6 डोळ्याच्या
पुढचं आहे 5. सत्य हे शांत आणि आनंदमय असले पाहिजे. हेच भगवंताचे मूळ स्वरूप आहे. ही सर्व सृष्टी भगवंतानेच उत्पन्न केली असून तिच्यामध्ये तो व्यापून राहिला आहे. अर्थात सर्व सृष्टी आनंदमय असली पाहिजे. साखरेचा एक पदार्थ तयार केला आणि तो 10 जणांनी खाल्ला. त्यापैकी 9 जणांना तो गोड लागला आणि एकाला कडू लागला. अर्थात ज्याला कडू लागला त्याची चव बरोबर नाही, त्याला ताप आला आहे असे म्हणायला पाहिजे. सृष्टीच्या बाबतीत असाच पण उलटा प्रकार आहे. सृष्टी फक्त एकालाच गोड लागते आणि 9 जणांना ती कडू लागते. मी मूळ परमात्मा स्वरूप असताना त्याचा विसर पडल्यामुळे सृष्टी आनंदमय असून ती तशी दिसत नाही. हा भ्रम आहे. आता साखर, खूप सुंदर उदाहरण दिलेलं आहे महाराजांनी, की साखर गोडच आहे, तर 100 पैकी 9 जणांना ती गोड लागते आणि एकाला ती गोड नाही लागली, कारण त्याची बिचाऱ्याची चव त्याच्या शरीरातल्या दोषांमुळे बिघडलेली आहे. त्याच्या जिभेवरती कडूपणा आलाय किंवा तुरटपणा आलाय, तर त्याच्यामुळे त्याला ती साखरेची गोडी लागत नाही जितक्या प्रमाणात लागायला पाहिजे, कारण त्याच्या आतमध्ये दोष निर्माण झाल्यामुळे. हे इथे व्यवहारातलं उदाहरण सांगितलं. आणि त्याचप्रकारे हे भगवंताने ही सृष्टी निर्माण केली आहे. आनंद स्वरूप भगवंताने सत्य शिवसुंदर अशा भगवंतातून ही सृष्टी ही अशी आनंद स्वरूप सुंदर अशी निर्माण झालेली आहे. आणि असं असताना इथे मात्र ती आनंद स्वरूप निर्माण झाली आणि त्या सृष्टीचा आपण एक भाग आहोत. तर त्याने निर्माण केलेल्या प्रत्येक आकारामध्ये त्याने तो आनंद भरलेला आहे. त्या आनंदातनंच निर्मिती झाली आहे, त्या प्रेमातनंच निर्मिती झाली आहे संपूर्ण विश्वाची, आणि त्या विश्वातला एक भाग आपण आहोत. तर आपली निर्मिती सुद्धा त्या प्रेमातनं आणि आनंदातनंच झालेली आहे. परंतु आपल्या संतांनीच ते ओळखलं की माझी निर्मिती किंवा मी कोण आहे, मी त्या आनंदातनं, त्या सत्यातनं निर्माण झालेलो आहे, त्या शक्तीतनं. त्यामुळे संतांनी ओळखलं की मी कोण आहे आणि त्यामुळे संतांनी भगवंताची अनुभूती घेतली. आता किंवा सगळीकडे विश्वामध्ये संतांना सगळीकडे भगवंत, सगळीकडे आनंद भरून राहिलेला दिसतो. आपल्याला विसर पडलेला आहे. आपल्या मनबुद्धीवरती दोष निर्माण झाल्यामुळे आपल्याला विस्मरण झालं आणि आपण स्वतःला देहबुद्धी समजू लागलो, आणि त्यामुळे आपणाला ही सृष्टी आनंदरूप असून किंवा आपण स्वतः आनंदरूप असून आपण ते अनुभवू शकत नाही. अशी आपली चव बिघडली आहे. त्यामुळे आपल्याला सृष्टीतला आनंदाची काहीच अनुभूती होत नाही, हे इथे सांगितलेलं आहे. खूप छान रीतीने महाराजांनी उदाहरणं दिलेत. पुढे आहे 6. डोळ्याच्या आतमध्ये पाहण्याची शक्ती नसेल तर नुसता बाह्य डोळा असून आपणाला दिसत नाही, परंतु आतमध्ये शक्ती असली तरी ती आहे असे डोळ्यांशिवाय कळत नाही. याप्रमाणे सगुण आणि निर्गुण यांचे संबंध आहेत. दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. आपण जन्माला आलोय तर आपल्याला सगुण आणि निर्गुण दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. हे इथे महाराजांनी डोळ्याच्या आधाराने सांगितलेलं आहे. त्यामुळे आता सृष्टीमध्ये संतच नसते तर आपण असेच भरकटलो असतो, जन्मोजन्म भरकटलेलो होतोच. परंतु संतांमुळे, ऋषीमुनींमुळे, वेदांमुळे, संतांच्या ग्रंथांमुळे आपणाला आपलं सत्यस्वरूप आपण ओळखू शकतो. ही अवस्था आलेली आहे. जर संत नसते, म्हणजे संतांनी किंवा जे रामकृष्ण हे अवतार होऊन गेले किंवा संतांचे अवतार झाले, तर ह्यामुळे हे सगुण रूपामध्ये संतांनी जी अवस्था प्राप्त केली ती अवस्था म्हणजे सगुण रूपातलं भगवंतच आहे ते. तर त्याच्यामुळे हे नसते तर आपणाला म्हणून सगुण आणि निर्गुण आपल्याला दोन्ही आवश्यक गोष्टी आहेत. भगवंत समजण्यासाठी संत समजणं आवश्यक आहे. तरच आपण भगवंताला समजू शकतो आणि अनुभवू शकतो. त्यामुळे सगुण आणि निर्गुण यांचा संबंध आहे, दोन्ही आवश्यक आहेत. 7. भगवंत ज्या ठिकाणी आहे तेथे त्याला शोधा. तो सर्वांच्या हृदयात आहे म्हणून तेथे त्याला पहा. 8. ही सृष्टी भगवंताने निर्माण केली आहे म्हणून तिच्यामध्ये सर्व ठिकाणी त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा असा एक गुण आहे.
हा गुण म्हणजे जगण्याची हौस होय. ही सृष्टी भगवंताने निर्माण केली आहे, म्हणून तिच्यामध्ये सर्व ठिकाणी त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा असा एक गुण आहे. हा गुण म्हणजे जगण्याची हौस होय. तर जगावंसं वाटणं, आपलं अस्तित्व हवंहवंसं वाटणं, आपल्याला आपलंच काही इतरांचं पण अस्तित्व हवंहवंसंच वाटतं. तर हे असणं, हे वाटणं, भगवंत हा शाश्वत आहे. तर त्याच्यामुळे आपणाला ही सृष्टी भगवंताने निर्माण केली आहे, म्हणून तिच्यामध्ये सर्व ठिकाणी त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा असा एक गुण आहे. हा गुण म्हणजे जगण्याची हौस. सर्वांना जगावंसं वाटतं. आज रस्त्यावरती जे भिकारी आहेत, काही आंघोळ पाण्याची व्यवस्था नाही आहे, खाण्यापिण्याचं पण अगदी कसंही खायला मिळतं किंवा काय राहण्याचं ठिकाण आहे, तरीसुद्धा त्यांचा जो आनंद आहे, त्यांच्या अंतरी आपण आनंद पाहतो. आज मुंबईमध्ये जिथे तिथे त्यांना आपण विचारलं की तुमची सोडवणूक होईल, तुम्हाला मृत्यू आला तर, किंवा तुम्हाला मृत्यू दिला, किंवा तुम्हाला पुढच्या जन्मात खूप चांगलं चांगलं सगळं मिळेल, तर आता तुम्ही मरायला तयार आहात का? कोणीही मरायला तयार नसतं. प्रत्येक व्यक्तीला जगण्याची हौस असते. कितीही परिस्थिती असेल, कितीही हाल अपेष्टा असतील, कितीही त्रास असेल, तरीसुद्धा प्रत्येकाला जगण्याची हौस असते. तर हेच भगवंताचं इथे सांगितलेलं आहे की त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा असा एक गुण आहे. हा गुण म्हणजे जगण्याची हौस असणे. आपण असायला पाहिजे, ही हौस प्रत्येकाला आहे, कारण ते तत्व आपल्यामध्ये आहे. सदैव असणं हे तत्व आपल्यामध्ये आहे. 9. देव आहे असे खऱ्या अर्थाने समजून वागणारे जगामध्ये थोडे. देव आहे असे खऱ्या अर्थाने समजून वागणारे जगामध्ये थोडे. 10. जो खरा करता आहे त्याचे मोठेपण खरे असते. खरे करते पण भगवंताचे असल्याने त्याच्याकडे ते द्यावे, म्हणजे मोठेपण त्याच्याकडे जाते. जो खरा करता आहे त्याचे मोठेपण खरे असते. खरे करते पण भगवंताचे असल्याने त्याच्याकडे ते द्यावे, म्हणजे मोठेपण त्याच्याकडे जाते. आता ही अखंड सृष्टी भगवंताने निर्माण केलेली आहे. कर्म जरी आपण करत असू तरी सुद्धा त्या कर्माचे जे नियम आहेत, कर्माच्यासाठी आवश्यक जी शक्ती आहे लागते, ती तर भगवंताची शक्ती आहे. तर त्यामुळे इथे खरा करता म्हणजे शक्ती स्वरूप शक्ती भगवंताने निर्माण केली आहे. त्या शक्तीतनंच आपण शारीरिक, मानसिक अशी सर्व काही कर्म करत असतो. त्यामुळे इथे जो खरा करता आहे त्याला मोठेपण देणं आवश्यक आहे. आणि ते म्हणजे भगवंताची शक्ती, भगवंत. 11. ज्याप्रमाणे सदऱ्यामध्ये शिरलेला पिसू दिसतही नाही आणि हातालाही लागत नाही, पण चैन मात्र पडू देत नाही आणि स्वस्थ झोपू देत नाही, त्याप्रमाणे प्रत्येक जीवाला भगवंताची गरज असल्यामुळे त्याच्याशिवाय त्याला चैन पडत नाही. आपण आपले विषय कितीही बदलले तरी आपल्याला समाधान मिळत नाही. प्रपंचामध्ये कुठेतरी कमतरता असायचीच, त्याची पूर्तता भगवंताशिवाय होत नाही. आपला उगमच परमेश्वरातून झाला आहे. त्यामुळे कितीही सुखोपभोग असतील, कितीही सर्व काही आहे, तरीसुद्धा आपल्याला तृप्ती जाणवत नाही. तृप्ती तेव्हाच जाणवते, खरं समाधान तेव्हाच अनुभवायला येतं, जेव्हा आपण भगवंताशी जोडले जातो. तोपर्यंत आपणाला कोणतीही गोष्ट पूर्ण सुख देऊ शकत नाही. 12. आयुष्यात काही दिवस तरी मी कोणाचा नोकर नसून मी भगवंताचा आहे असे माणसाला वाटावे. 13. साधारणपणे आपला अनुभव असा आहे की एखादी वस्तू आपल्याला पुष्कळ आणि पुन्हा पुन्हा मिळाली तर तिचा वीट येतो, म्हणून जी वस्तू आपल्याला कितीही मिळाली तरी तिचा वीट येणार नाही अशी वस्तू आपण मिळवावी. अशी अवीट असणारी एकच वस्तू आहे, ती म्हणजे भगवंत होय. 14. सूर्यप्रकाश जसा सर्व ठिकाणी भरलेला असतो, त्याचप्रमाणे देवळात, घरात, तीर्थक्षेत्रांमध्ये सर्व ठिकाणी परमात्मा भरलेला आहे. सूर्यप्रकाश जसा सर्व ठिकाणी भरलेला असतो, त्याचप्रमाणे देवळात, घरात, तीर्थक्षेत्रांमध्ये सर्व ठिकाणी परमात्मा भरलेला आहे. 15. आपल्याला भगवंताने निर्माण केले आहे ही जाणीव होईल तेव्हा मी जे बोलतो, चालतो, पाहतो ते सर्व त्याच्या अधीन आहे, ही खरी जाणीव आपल्याला होईल. आपल्याला भगवंताने निर्माण केले आहे ही जाणीव होईल तेव्हा मी जे बोलतो, चालतो, पाहतो ते सर्व त्याच्या अधीन आहे, ही खरी जाणीव आपल्याला होईल. कारण
त्याचीच शक्ती आपल्या अंतरी आहे. त्यामुळे हे सर्व आपलं कार्य घडतंय. जे काही आपण पाहतो, ऐकतो, वाचतो, विचार करतो, निर्णय घेतो, शरीराने ज्या क्रिया करतो, ह्या क्रियांसाठी लागणारी सर्व शक्ती ही त्याची आहे आणि त्यामुळे आपण त्याच्या अधीन आहोत. अर्थात ती शक्ती कुठे लावायचं हे आपलं मन बुद्धी ठरवत असते. त्यामुळे असा आपण आरोप नाही करू शकत की बाबा काही चुकीचं केलं आणि त्या शक्तीने केलं. शक्ती करत असते, परंतु तिची दिशा आपल्या आसक्तीने, आपल्या वासनांनुसार शक्ती काम करते. आपला नोकर असल्याप्रमाणे शक्ती आपली दास बनून काम करत असते. हे आहे. तर इथे गफलत करता कामा नये. हे महत्त्वाचं आहे. आता ही ते सर्व शक्ती करत असते म्हणून आपण मी करता आहे हा अहंकार सोडून देणं आवश्यक आहे. ह्यासाठी बारकाव्याने हे सर्व गोष्टी आहेत. नाहीतर अनेक जण म्हणतात देवाने कसं असं केलं, स्वतःच्या बाबतीत असो किंवा इतरांच्या बाबतीत असो. काही घटना घडली, समजा एखादं नुकसान झालं किंवा एखादा काही अघटित अकल्पित असं काही मृत्यू झाला, तर तेव्हा असं वाटतं देवाने कसं काय असं केलं किंवा कसं नाही करायला पाहिजे होतं. स्वतः बाबतीत किंवा इतरांच्या बाबतीतही असे उद्गार येतात. देव काही करत नसतो. आपल्या कर्मानुसार, आपल्या प्रारब्धानुसार त्या गोष्टी होत असतात आणि ते नियम भगवंताने निर्माण केलेत, त्या नियमाच्या आधारेच त्या होतात, एवढं मात्र आहे. म्हणून भगवंताची इच्छा असं आपल्याला स्वीकारायला सांगितलं आहे, कारण तो नियम आहे सृष्टीचा. तर त्या कर्माच्या नियमाच्या आधारे आहे, त्यामुळे स्वीकारलं पाहिजे. एकदा आपण जो आपल्या नेहमीच्या आपल्या व्यवहारात सुद्धा एखादा काही गोष्ट असते, त्याचा निर्णय कोर्टामध्ये गेल्यानंतर जो सुप्रीम जज घेत असतो तो आपण मान्य करतो. तसंच आहे ते, की जर भगवंताने दिलाय असंच आहे तर आपण मान्य करायला सोपं जातं ते. ह्यासाठी इथे आपणाला तशा दृष्टीने पण आपणाला शिकवले. पण भगवंताची इच्छा म्हटल्यानंतर आपल्याकडून चुकीचं घडतंय, ती पण त्याचीच इच्छा असं नाही आहे ते, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. तर पुढे सांगते, साधारणपणे आपला अनुभव असा आहे की एखादी वस्तू आपल्याला पुष्कळ आणि पुन्हा पुन्हा मिळाली तर तिचा वीट येतो. म्हणून जी वस्तू आपल्याला कितीही मिळाली तरी तिचा वीट येणार नाही, अशी वस्तू आपण मिळवावी. अशी अवीट असणारी एकच वस्तू आहे, ती म्हणजे भगवंत होय. आपल्याला भगवंताने निर्माण केले आहे ही जाणीव होईल तेव्हा मी जे बोलतो, चालतो, पाहतो ते सर्व त्याच्या अधीन आहे, ही खरी जाणीव आपल्याला होईल. 16. आपले वेद, उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि त्यावरील भाष्ये यांनी भगवंताची रूपरेषा म्हणजे त्याचे निर्गुण स्वरूप काढून दिली, परंतु संतांनी तिच्यामध्ये रंग भरला आणि सुंदर चित्र तयार केले. हीच सगुण भक्ती होय. जे काही वेद, पुराण, शास्त्रांमध्ये लिहिलेलं आहे, संतांनी ते प्रयोग स्वतः करून पाहिले आणि त्यांनी आपल्याला सांगितलं, हे या मार्गाने गेलो तर नक्कीच आपल्याला अनुभूती येते. त्यांनी सगुणात आणलं भगवंताला, ही गोष्ट आहे. जो निर्गुण निराकार जर संतांनी अनुभवच घेतला नसता तर आपल्याला वेद, पुराण काय सांगतात ते खोटं थोतांड वाटलं असतं. कारण आपल्याला दिसणाऱ्या गोष्टींचंच आपल्याला ज्ञान आहे. आपल्याला विज्ञानही तेच शिकवतं आणि त्यात विज्ञानाचा दोष नाही आहे, परंतु विज्ञान दिसणाऱ्या गोष्टीवर आधारित आहे आणि पूर्णतः भगवंताचं जे शास्त्र आहे ते पूर्णतः सूक्ष्मावरती आहे. परंतु संतांनी ते प्रयोग केले आणि प्रत्यक्षात त्याची अनुभूती घेतली. त्यामुळे या जगात सर्वश्रेष्ठ जर वैज्ञानिक कोण असतील तर ते आपले संत आहेत, ऋषीमुनी आहेत. कारण त्यांनी त्या सूक्ष्मावर काम केलेलं आहे आणि साक्षात आपल्याच आत्मतत्वामध्ये परमात्मा अनुभूती होऊ शकते, पूर्ण विश्वरूप दर्शन होऊ शकतं. एवढी शक्ती आहे त्या आत्मतत्वामध्ये. हे संतांनी पाहिलंय स्वतः उघड्या डोळ्यांनी आणि संतांनी भगवंताला सगुणात आणलं, ही गोष्ट आहे आणि ही सगुण भक्ती आहे. पुढे सांगतायत की भगवंत हा सर्व ठिकाणी आहे, म्हणून तो फक्त श्रीमंतांचा आणि विद्वानांचा नसून सर्वांचा आहे. भगवंत सर्वांचा आहे, म्हणूनच सर्वांना तो सुसाध्य असला पाहिजे. एखादा मोठा गणिती हिशेब
बरोबर लवकर करू शकतो. परंतु खेडेगावांतील अडाणी लोक गणित न शिकता सुद्धा हिशोब बरोबर करतात आणि त्यांचा व्यवहार बरोबर चालतो. तसे विद्वानाला कदाचित भगवंत लवकर प्राप्त होईल, पण अडाणी माणसाला देखील तो प्राप्त होऊ शकेल. सर्वांना प्राप्त आहे, तो होऊ शकतो, हे इथे सांगितलेत. इथे शिकणं, विद्वत्ता असणं किंवा अडाणी असणं ह्या बाधा असू शकत नाहीत. 18 भगवंत सगुणामध्ये आला की जे नियम आपल्याला लागू पडतात तेच नियम त्यालाही लागू पडतात. 19 आपण दरवर्षी भगवंताचा जन्म करतो याचा अर्थ असा की मागच्या वर्षी आपण त्याचा जन्म केला हे विसरलो, म्हणून यावर्षी पुन्हा त्याचा जन्म करावा लागला. खरे म्हणजे भगवंताचा वाढदिवस करायला पाहिजे. भगवंत काल होता, आज आहे आणि उद्या राहणारच, म्हणून त्याचा खरा वाढदिवस होऊ शकतो. किती छान सत्य सांगितलेलं आहे त्याच्यामुळे, कारण तो कायम आहे. पुढे सांगते 20 भगवंताचे अस्तित्व आपण जागृत ठेवले तर दरवर्षी जास्त उत्साह वाढेल आणि आनंदाचा वाढदिवस होईल. भगवंताचे अस्तित्व आपण जागृत ठेवले तर दरवर्षी जास्त उत्साह वाढेल आणि आनंदाचा वाढदिवस होईल. 21 आपल्याला असणारी तळमळ ही भगवंताची म्हणजे पूर्णत्वाची तळमळ आहे. नास्तिकाचा सुद्धा पूर्णत्वाकडे ओढा असतो, तेव्हा या तळमळीला भगवंत हेच औषध आहे. 22 भगवंत प्राप्त करून घ्यायला काही नवीन मिळवायचे असे नाही, फक्त आहे ते घालवायचे आहे. 23 सूर्य आणि त्याचे किरण हे जसे निराळे नाहीत त्याचप्रमाणे मी आणि भगवंत हे वेगळे नाहीत. 24 जो दुःख देतो तोच सुख देतो, ज्याला शिक्षा देता येते त्यालाच ती कमी करता येते असा भगवंत आहे. जो दुःख देतो तोच सुख देतो, ज्याला शिक्षा देता येते त्यालाच ती कमी करता येते असा भगवंत आहे. भगवंत हा अत्यंत दयाळू आहे. लोखंडाने परिसाला मारले तरी त्याचे सोनेच बनते. त्याप्रमाणे भगवंताने भरताला भाऊ म्हणून तारला, विभीषण शरण आला म्हणून त्याला तारला आणि रावणाला शत्रू म्हणूनही तारला, पण त्याने तारल्याशिवाय कोणालाच सोडले नाही. तारण करता त्याचा उद्धार करणं, प्रत्येक जीवाचा त्याला आत्मसाक्षात्कार करून देणं हा भगवंताचा हे कार्यच आहे. त्यामुळे प्रत्येकाला भगवंताने तारलेलं आहे. 26 प्रत्येक गोष्टीत भगवंताची आठवण राहिली पाहिजे. गायनामध्ये ठरलेल्या वेळात ठरलेल्या सुरात शब्द म्हणायचे असतात, त्यामध्ये भगवंताची आठवण राहणे कठीण असते. गायन ही मुख्यतः करमणूक आहे. भगवंताजवळ गायनापेक्षा सहज बोलणे खरे. भगवंताजवळ गायनापेक्षा सहज बोलणे खरे. तर इथं हे दिलेलं आहे की गायनाचं कारण तालासुरांकडेच लक्ष जातं, त्यामुळे भाव तसे हरून जातात. आपला सूर बरोबर लागतोय का, ताल बरोबर आहे का, इथं लक्ष जातं आणि त्यामुळे भगवंताचं अनुसंधान सुटतं, ही गोष्ट आहे. त्यामुळे आपल्याला जर भगवंताशी बोलायचंच आहे तर आपल्या साध्या सरळ भाषेत किंवा हे महत्वाचं आहे. 27 आपली बुद्धी अगदी लवचिक आहे. आपल्या वृत्तीवर कशाचाही परिणाम होतो, म्हणून आपल्या मागे भगवंताचा आधार हवा. 28 भूक लागली तर आईजवळ खायला मागावे पण चोरी करू नये. तसे जगण्यापुरते भगवंताजवळ मागावे पण जास्त मागू नये. काही सुंदर सांगितलंय. जास्त मागितलं तर ती चोरी केल्यासारखंच आहे. जास्त मागू नये. 29 भगवंत अत्यंत जवळ आहे आणि अत्यंत दूरही आहे. तसाच तो सर्वव्यापी आहे, म्हणून तो आपल्याला दिसत नाही. भगवंत अत्यंत जवळ आहे आणि अत्यंत दूरही आहे. तसाच तो सर्वव्यापी आहे, म्हणून तो आपल्याला दिसत नाही. 30 जो स्वतःपासून दूर आहे त्याला भगवंत दूर आहे. जो बाह्य दृष्टीने पाहतो त्याला भगवंत दूर आहे. जो अंतरंग पाहतो त्याला तो जवळ आहे. आपण मनुष्य जन्माला आलो हीच आपण भगवंताचे होण्याची खूण आहे. भगवंताने आपल्याला मानव म्हणून पाठवलं, जन्म दिला, तर हेच आपण भगवंताची होण्याची खूण आहे. कारण त्याला आस आहे की आपण त्याची अनुभूती करून घ्यावं.
ही आस आहे, म्हणून आपल्याला मानवी जन्म मिळालेला आहे. तर त्याने आपलंसं केलेलं आहे, म्हणून भगवंताची होण्याची खूण हीच आहे की मनुष्य जन्माला आलो, हीच आपण भगवंताचे होण्याची खूण आहे. 31 सद्विचार, सत्शास्त्र आणि सद्बुद्धी ही प्रत्येक माणसाला याच जन्मात भगवंताकडे नेण्यासाठी आहे. सद्विचार, सत्शास्त्र आणि सद्बुद्धी ही प्रत्येक माणसाला याच जन्मात भगवंताकडे नेण्यासाठी आहे. 32 भोग आणि दुःख यांत वेळ न घालवता भगवंताकडे लक्ष दिले पाहिजे. भोग आणि दुःख यांत वेळ न घालवता, दोन्ही गोष्टीत वेळ घालवतो आपण. चांगलं काही झालं तरी त्याच्या जल्लोषात असतो, काही वाईट झालं तर त्याच्या दुःखात असतो. तर या दोन्हीमध्ये आपला वेळ जात असतो. वेळ न घालवता भगवंताकडे आपण लक्ष दिले पाहिजे. 33 याच जन्मात सुविचाराने आणि सद्बुद्धीने भगवंत आपल्याला आपलासा करणे हे आपले खरे कर्तव्य आहे. याच जन्मात सुविचाराने आणि सद्बुद्धीने भगवंत आपलासा करणे हे आपले खरे कर्तव्य आहे. इथे खूप छान सांगितलंय. सुविचार, चांगले विचार, चांगले आपल्याला सत्संगतीने काय शिकायचं आहे, जे आपण संतांच्या संगतीत राहतो, नामात राहतो आणि संतांच्या विचारांमध्ये राहतो, शिकवणींच्या, तर त्याच्यात आपल्याला काय शिकायचं आहे. तर आपल्याला सद्वासना आणि सद्विचार शिकायचे. कारण विचारांच्या आधारेच सद्विचार जेव्हा अंतरी प्रकट होऊ लागतात तेव्हा आपलं मन शुद्ध होऊ लागतं आणि मनामध्ये सद्वासना निर्माण होते आणि ज्या आधारे आपण भगवंताशी जोडले जातो. तर त्यामुळे इथे हे सांगितलंय की या जन्मात सुविचाराने आणि सद्बुद्धीने भगवंत आपलासा करणे हे आपले खरे कर्तव्य आहे. त्यामुळे विचारांनाही महत्व आहे, विचारांना सुद्धा महत्व आहे फार. विचारही अत्यंत त्यावर काम करणंही आवश्यक आहे. पुढे आहे की 34 जगामध्ये असे कोणतेही दुःख नाही की जे भगवंताच्या आनंदाला विरजन घालेल. 35 सर्वांना शांती मिळावी हाच भगवंताचा हेतू आहे. ही शांती परिस्थितीवर अवलंबून नाही. 36 शांती एकपणात आहे, द्वैतामध्ये नाही. एकामध्ये ज्याचे मन गुंतले, ज्याने आपले मन भगवंताकडे ठेवले, त्यालाच शांतीचा लाभ होतो, मग त्याची इतर परिस्थिती कशीही असो. एकातच शांती, एकावरतीच पूर्ण एकच भगवंत आधार, जेव्हा एकच राहील तेव्हा खऱ्या अर्थाने शांत होतो माणूस. हे आहे. 37 सत्याची जाणीव झाल्याशिवाय भगवंताची ओळखण होत नाही. 38 भगवंताची भक्ती आल्हादकारक आहे. 39 जगात खरे सुखही नाही आणि दुःखही नाही. जगात सुख दुःख आहे असे जे आपल्याला वाटते ते अपुरे आहे, ते तात्पुरते आहे. खरे सुख दुःख भगवंताच्या संयोग वियोगामध्ये आहे. इथे आता खरं सुख दुःख कोणतं हे सांगतायत महाराज की आपल्याला जे सुख वाटतं, आत्ता सुख वाटतंय, आता समोर खूप छान पनीरची भाजी आहे तर आपल्याला सुख वाटतंय. काय खूप कधीतरी आपल्याला महिन्यात 5-6 महिन्यात 2-4 महिन्यात जे काय आहे, रोज तर होत नसते किंवा आपण बाहेर जाऊन खात नसतो किंवा घरातही रोज होत नसते, तर तेव्हा ते सुख वाटतं. पण त्याचे जे पीसेस संपल्या ते जोपर्यंत लगेचच संपून ते संपल्या की दुःख आहेच आहे. तर आणि जे दुःख वाटतं की आज एखादी गोष्ट नाही, उद्या मिळणार आहे ती किंवा काय, तर हे जे आहे हे आपल्याला ज्या गोष्टीचं सुख वाटतं किंवा ज्या गोष्टींचं दुःख वाटतं तर खरं हे नाहीच आहे, हे तात्पुरते आणि बदलणार आहे. तर हे आहे. तर आणि ज्या गोष्टीचं सुख वाटतं तीच गोष्टी दुःखाला कारण असते, हेही आहे. तिचा उपभोग संपला की ती गोष्ट नाही आहे म्हणून दुःख वाटतं, तर आहे म्हणून सुख वाटतं. तर या पद्धतीने तात्पुरतं सर्व काही. पण खरं सुख आणि दुःख कुठलं आहे, तर आपण भगवंताला विसरलो हे आपलं खरं दुःख आहे आणि त्याची आठवण झाली आपल्याला तर ते खरं सुख आहे. कारण भगवंताला विसरतो त्यावेळेला आपण या मायेत अडकतो आणि तिथे अपूर्णता, अतृप्ती, असंतोष, असमाधान हे
सर्व काही चिकटताप आला आणि भगवंताचं स्मरण झालं की बाहेर कितीही अपूर्णता असली, कितीही चणचण असली, कितीही परिस्थिती बिकट असली तरी सुद्धा आपण भगवंताचं स्मरणात असल्यामुळे, त्याच्याशी आपलं नातं जोडलेलं असल्यामुळे आपणाला या सगळ्याही कुठल्याही परिस्थितीमध्ये आपली शांतता आतमध्ये टिकून राहते, आपलं समाधान टिकून राहतं, आपला धीर हा टिकून राहतो. हे इथे आहे. त्यामुळे खरं सुख आणि दुःख म्हणजे भगवंताच्या वियोगात आणि संयोगामध्ये आहे. हे इथे महाराजांनी आपणाला सांगितलेलं आहे. पुढे आहे 40. भगवंतामध्ये जे मिसळतात ते परत येत नाहीत. भगवंतामध्ये जे मिसळतात ते परत येत नाहीत. 41. भगवंताचे नाम घ्यावे, त्याचे ध्यान करावे, त्याच्या स्मरणामध्ये राहावे. भगवंताचे नाम घ्यावे, त्याचे ध्यान करावे, त्याच्या स्मरणामध्ये राहावे. 42. भगवंताने आपल्याला ज्या स्थितीत ठेवले त्यात समाधान मानून त्याचा विसर पडू न द्यावा. 43. सत्य वस्तूला उपाधी फार असते, पण मुख्य सत्य अगदी थोडे आणि हलके असते. आपले शरीर एवढे मोठे असते, पण आपला जीव किती लहान असतो. त्याचप्रमाणे भगवंत अगदी लहान आहे. हे एवढे मोठे जग ही त्याची उपाधी आहे. तर हे इथे सांगितले. पूर्ण विश्व म्हणजे आपलं शरीर हे आपल्या आत्म्याची उपाधी आहे. तसंच हे संपूर्ण जग आहे, हे विश्व जे आहे त्या परमसूक्ष्म अशा भगवंताची उपाधी आहे. 44. भगवंताकडे एकदा दृष्टी लागली की बाकीच्याचा त्याग आपोआप होतो. मग बाकीचं हळूहळू सुटायला लागतं, त्यातला रस कमी होत जातो आणि आपणहून त्याग होतो. 45. माणसाला जे अत्यंत हितकारक असते ते शांतमय आणि आनंद स्वरूप असले पाहिजे. माणसाला जे अत्यंत हितकारक असते ते शांतमय आणि आनंद स्वरूप असले पाहिजे. सत्य स्वरूपाची प्राप्ती झाल्याशिवाय ते मिळत नाही, म्हणून भगवंताची प्राप्ती करून घ्यावी. 46. मनातून आपले भगवंताशी नाते असावे. 47. आपण एक दाना शेतात पेरावा आणि त्याच्या बदली 1000 दाणे घ्यावे. ही भगवंताची लीला आहे. बहुगुणी आहे भगवंत हा बहुगुण. एक गोष्ट भगवंतासाठी केली, कुठल्याही रूपामध्ये असो, ती वेळ दिला किंवा प्रेम दिलं किंवा एखादं धन दिलं, एखादं काहीही दिलं, एक दाना कुठल्याही स्वरूपातला, एखादा विचार दिला, काहीही दिलं तरी सुद्धा ह्या विश्वात एक दाना पेरला की त्याच्या बदली 1000 दाणे येतात. म्हणजे एकाला एक हा हिशोबच नाहीये भगवंताचा. भगवंताचा हिशोब हा अमर्याद आहे. एकाला एक, आता एकाला अनेक असा भगवंताच्या आणि भगवंताला आपण एक पाऊल टाकलं तो 1000 पावलांनी आपल्याकडे येतो. असं आहे. थोडंसं आपण प्रेम केलं की तो आपल्यावरती एवढा प्रेमाचा वर्षाव करतो की थोडंसं आपण लक्ष दिलं भगवंताकडे तर तो आपली प्रत्येक गोष्टीत एवढी काळजी घेतो जातीने. तर ही लीला आहे भगवंताची. आपण हे अमर्याद आहे, म्हणून भगवंताचं प्रेम हे आईवडिलांच्या किंवा कोणत्याही नात्याच्या प्रेमाच्या पलीकडे आहे. हे आहे. आणि त्यामुळे कारण आपण आपल्या सगळ्या व्यवहारात असतं, मर्यादित असतं. ही गोष्ट आपण ह्या शरीरात आल्यामुळे, आपण या जगात आल्यामुळे आणि आपण या व्यवहाराने आपलं वागतो. पण भगवंताची व्यवहारिक बुद्धी नाही आहे की आता हिने मला 1 रुपया दिला तर मी हिला 1 रुपया देऊ, असं नाहीये. तर त्याची लीला सगाद आहे की तिने मला दिलंय ना, मग त्याच्यावर कितीतरी, कारण त्याच्याकडे भांडारच आहे. त्यामुळे आता आपण मर्यादित असतो, कारण आपल्याकडे मर्यादित असतं, त्याच्यामुळे आपण गोष्टी आपण मर्यादेतच अडकलेलो आहे. पण भगवंत हा अमर्याद असल्यामुळे त्याचं सर्व काही देणं सुद्धा ती लीलाच आहे. घरात शांती तेथे भगवंताची वसती. ज्याच्या घरात शांती तेथे भगवंताची वसती. 49. माणसाचे मूळ स्वरूप भगवंताचेच असल्याने त्याला भगवंताची स्वाभाविक आवड आहे. जिथून आपण आलो आहे, जे आपलं उगम स्थान आहे, तिथे जाण्याची आपल्याला ओढ असते.
असतेच असते. त्यामुळे प्रत्येक जीवाला वाटतं त्याच्याकडे भगवंताकडे जायला, कोणत्या ना कोणत्या तरी रूपाने वाटतं, कोणत्या ना काही कारण असो तिथे, पण ते त्याला वाटतं. प्रत्येकाला आनंद पाहिजे. आनंद हेच भगवंताचे स्वरूप आहे. म्हणून मुळामध्ये असलेली गोडी आपण अभ्यासाने वाढवावी. 51. भगवंत हा जर आपले मूळ स्वरूप आहे तर मग त्याचा अभ्यास करण्याचे काय कारण आहे? त्याचे कारण हेच की आपल्याला भगवंताची विस्मृती झाली आहे. 52. आपण सर्वांनी मी भगवंताकरिता आहे असे मनाने समजावे. 53. मारुतीचे ध्येय डोळ्यासमोर ठेवावे. त्याचे ब्रह्मचर्य, भक्ती, दास्य आणि परोपकार करण्याची तऱ्हा या गोष्टी आपण शिकाव्यात. मारुती हा चिरंजीव आहे. ज्याची तशी भावना असेल त्याला अजूनही त्याचे दर्शन होईल. हे मारुतीचं दर्शन अनेकांना यात्रेमध्ये होतात, जे पायी यात्रा करतात किंवा त्यांना मारुतीचं दर्शन असं नाही की हनुमानाच्या रूपातच होईल, असं नाहीये. वेगवेगळ्या पद्धतीने होतं. हे आहे, ह्याच्या अनुभूती ऐकल्यात मी. नर्मदा परिक्रमा पायी यात्रा करणाऱ्यांना, अनेक साधकांना अर्थात तेवढी तयारी असावी लागते साधकाची पण, तर त्या अनुभूती आलेल्या आहेत. 54. विद्वत्ता अभिमान उत्पन्न करते, म्हणून विद्वत्ता आणि भगवंताची निष्ठा एके ठिकाणी सापडणे कठीण आहे. 55. मंदिरात आल्यावर भगवंताचे अस्तित्व भासले पाहिजे. मंदिरात येणाऱ्या 100 लोकांनी आपण भीक मागून खायला घालावे, पण आपण मंदिरात येणाऱ्या 100 लोकांना आपण भीक मागून खायला घालावे, पण आपण स्वतः मात्र आहे त्यामध्ये समाधान मानून राहिले पाहिजे. आपल्याकडे जो येईल त्याला आपल्यातले अर्धे द्यावे. अशा रीतीने जो मंदिरात राहील त्याला भगवंताचा आशीर्वाद आहेच. 56. जे हक्काचे आणि खात्रीने येणारे असते त्याला उत्पन्न असे म्हणतात. असे उत्पन्न मंदिराला असू नये, त्यामुळे भगवंताच्या निष्ठेला उणीव येते. 57. मंदिरामध्ये मुक्त द्वार असावे, पण ते कोणाला? तर फक्त भगवंताच्या उपासकाला. भगवंताच्या उत्सवाला थोडेच लोक जमले, पण ते नामात राहणारे असले तर तो खरा आनंद आहे. उगीच पुष्कळ लोक जमावे हा हेतू नसावा. 58. भगवंत हा प्रेममूर्ती आहे, म्हणून मंदिरात जिकडे तिकडे प्रेम भरून टाकावे. दुसरा काय करतो हे न पाहता आपण काय करायला पाहिजे याचा विचार करावा. 59. भगवंताला उपासना प्रिय आहे, म्हणून सोन्याची मंदिरं बांधण्यापेक्षा दगड मातीच्या मंदिरामध्येच उत्तम उपासना वाढविण्याचा प्रयत्न करा. 60. मंदिर हे भगवंताच्या उपासनेचे मुख्य स्थान आहे, म्हणून ते अगदी साधे असावे आणि तेथे उत्तम उपासना चालावी. मंदिर हे नेहमी भिक्षेवरच चालवावे. मंदिरातून व्रताची आणि ब्रीदाची माणसे उत्पन्न झाली पाहिजे. 61. मनुष्य जन्माला आला की सगळी नाती त्याला आपोआप येतात. त्याचप्रमाणे परमात्मा आनंदरूप आहे असे म्हटले की बाकीचे सर्व गुण त्यामध्ये आले असे समजावे. 62. भगवंत हा सहज साध्य आहे, पण सुलभ साध्य नाही. निसर्गाने जे आपल्याकडे येते ते सहज होय, म्हणून सहज साध्य याचा अर्थ फलाची अपेक्षा नसणे आणि कर्तव्याचा अभिमान नसणे हा समजावा. सूर्याजवळ ज्याप्रमाणे काळोख नाही, त्याप्रमाणे ज्या अंतःकरणामध्ये भगवंत आहे तेथे संशय नाही. सहज साध्य आहे. भगवंत सहज साध्य आहे कारण तो आपल्या अंतरीच आहे, पण सुलभ साध्य नाही. सुलभ रीतीने लगेच मिळेल असं सहज आहे, पण सुलभ नाही असं दिलंय. निसर्गाने जे आपल्याकडे येते ते सहज होय, म्हणून सहज साध्य याचा अर्थ फलाची अपेक्षा नसणे आणि कर्तव्याचा अभिमान नसणे हा समजावा. सूर्याजवळ ज्याप्रमाणे काळोख नाही, त्याप्रमाणे ज्या अंतःकरणामध्ये भगवंत आहे तेथे संशय नाही असं इथे सांगितलंय. पुढे आहे आपले 63. आपले सगळे जीवन तर भगवंताच्या हातामध्ये आहे, तर जीवनातल्या सर्व घडामोडीही त्याच्याच हातात आहेत. 64. मनुष्याला कितीही शक्ती आली
मनुष्याला कितीही शक्ती आणि युक्ती असली तरी तो भगवंता वाचून व्यर्थ आहे. ती शक्ती आणि युक्ती वेळेवर आठवली तर पाहिजे, असं दिलेलं आहे. शक्ती युक्ती किती असेल तरी भगवंता वाचून व्यर्थ आहेत. ती शक्ती आणि युक्ती वेळेवर आठवली तर पाहिजे. 65. भगवंत आहे असे आपल्याला म्हणता येत नाही, कारण आपण तसे वागत नाही, आणि भगवंत नाही असेही म्हणता येत नाही, कारण तो तर आहेच आहे. 66. आपण स्वतः साखर होण्यापेक्षा वेगळे राहून साखर खाणे जास्त गोड आहे. भगवंत सुद्धा स्वतः निर्गुण निराकार असून त्याने सृष्टी निर्माण केली त्याने सृष्टी निर्माण केली आहे. आपला आनंद आपण भोगल्याशिवाय आनंदाची मजा नाही. सृष्टी आनंदमयच आहे. आपण ती दुःखमय समजतो. मूळ वस्तूमध्ये दोष असता तर तो सर्वांनाच तसाच दिसला असता, पण प्रत्येकाला वस्तू निराळी दिसते. याचा अर्थ असा की मुळात वस्तू आपण समजतो तशी नाही. मनुष्य सहज एकदा रस्त्याने चालला असता आपणच शिट्टी वाजवतो आणि आनंदित होतो. आपल्यातूनच निघालेली आपलीच शिट्टी आपणच ऐकून आपण आनंद पावतो. भगवंताच्या सृष्टीच्या बाबतीत असेच आहे. सृष्टी म्हणजे भगवंताच्या आनंदाचे व्यक्त स्वरूप आहे. खूप उदाहरण सुंदर दिलेत. आपण जो आनंद, जे समाधान, संतोष जो भगवंत जो बाहेर शोधतोय, तर सृष्टी ही संपूर्ण सृष्टी ज्या भगवंताने निर्माण केलेली आहे, ज्या प्रेमातनं आनंदातनं त्याने ती निर्माण केलेली आहे, ज्या शुद्धतेतनं पवित्रतेतनं, तर त्या सृष्टीचा एक भाग आपणही आहोत. तर त्याच्यामुळे आपल्या अंतरीच तो आहे. आनंदरूप आहे, प्रेमरूप आहे, सर्व काही आपल्या अंतरीच आहे तो. तर इथे महाराज सांगतात की जसं आपण त्यामुळे स्वतःच्याच अंतरी ते पाहून स्वतःच्याच अंतरी असलेल्या आनंदातच आपण आनंदी होऊ शकतो. स्वतःच्याच अंतरी असलेल्या प्रेमाचा आपण अनुभव घेतला तर त्यातच आपल्याला प्रेम प्राप्त होऊ शकतं. आपण बाहेर प्रेम शोधतोय, बाहेर आपलेपणा शोधतोय, बाहेर सर्व काही शोधतोय, पण खरं तर सर्व काही आपल्याच अंतरी आहे. बाहेर आनंद शोधतोय. जसं शिट्टी वाजवली की आपली आता कोणी, आता आपण जर समजा शिट्टी वाजवली तर फार शिट्टी राहिला, आता आपण सगळे जण थोडेसे का होईना पण मोठे झालोय, तर शिट्टीच्या ऐवजी आपण टिचकी हे केली तरी सुद्धा, आपण ती केली तरी आपल्याला आनंद होतो. शिट्टी मारल्यानंतर अजूनच आनंद होतो. आज उद्या मारूया एक आणि अनुभवूया. तर तसं स्वतःहून मारली तर त्यात एक वेगळा आनंद वाटतो. तर स्वतःच निर्माण केलेलं आहे, स्वतःच्याच आतून आलेलं आहे. तर त्याचप्रमाणे आपल्याच अंतरी सर्व काही आहे, ते ठेवलेलं आहे भगवंताने, कारण प्रत्येक आकाराच्या अंतरी ठेवलेलं आहे त्याने ते. त्यामुळे इथे सांगतात की भगवंताच्या सृष्टीच्या बाबतीत असेच आहे. सृष्टी म्हणजे भगवंताच्या आनंदाचे व्यक्त स्वरूप आहे. आपल्या अंतरही आहे आणि बाहेरही आहे. आपल्याला ते बाहेरही आहे. आपण जे काही पाहू तर त्यातही ते आहे. तर आपल्याला फक्त घेता यायला पाहिजे, बघता यायला पाहिजे ती दृष्टी. आपल्या अंतरी असलेला आनंद जर आपल्याला बघता आला तर आपल्याला बाहेरचा पण आनंद दिसू शकतो. हे आहे. तर पुढे आहेत 67. सोन्याचे निरनिराळे दागिने केले तरी सोने जसे एकत्र असते, तसे भगवंताने निरनिराळे खेळ केले तरी भगवंत हा एकच आहे. 68. भगवंताच्या ठिकाणी जे जे आहे ते ते सर्व आपल्या ठिकाणी आहे. भगवंताच्या ठिकाणी जे जे आहे ते ते सर्व आपल्या ठिकाणी आहे. 69. एकच मनुष्य ज्याप्रमाणे निरनिराळे पोशाख घालतो त्याचप्रमाणे एकाच भगवंताचे निरनिराळे अवतार होत असतात. 70. सृष्टीचे रक्षण आणि दुष्टांचा संहार, सृष्टीचे रक्षण आणि दुष्टांचा नाश करण्याकरिता मी अवतार घेतो. सुष्टांचे म्हणजे जे सज्जन आहेत त्यांचे रक्षण आणि दुष्टांचा नाश करण्याकरिता मी अवतार घेतो, असे भगवंत सांगतात. याचा अर्थ असा की जगात सुष्ट आणि दुष्ट असे दोघेही असतात. दुष्टांच्याकडून सुष्टांना त्रास होतो आणि त्या त्रासामध्येच भगवंताच्या अवताराची उत्पत्ती आहे असे ठरते. आजकाल पाहू लागले तर असे दिसते की सुष्टांचे अस्तित्वच जवळजवळ दुर्मिळ झाले आहे. म्हणजे ज्यांचा छळ झाला असताना भगवंताने अवतार घ्यावा तेच नामशेष झाल्याने भगवंताचा अवतार तरी कसा व्हावा? भगवंताचा अवतार होणारच नाही असा सांगण्याचा भावार्थ नाही. वस्तुस्थिती काय आहे हे कळण्यासाठी याप्रमाणे सांगितले इतकेच. महाराजांचं सांगताना पण
महाराज खूप युक्तीने आणि तिथं सुद्धा विनोद बुद्धी आहे आणि तिथे सुद्धा मन दुखावलं जाणार नाही असं आहे. आत्ता जी संपूर्ण सृष्टी आहे तिथे तिथे सज्जन दुर्मिळ आहेत. आणि म्हणजे सज्जन याचा अर्थ अ, जिथे पूर्णतः संतांसारखे जन ते सज्जन पूर्णतः. आता आपल्यातही अजून काही कधी आपण अ, आपण तमामध्येच असतो, तर कधीतरी सात्विक असतो, कधीतरी अनेकदा राजसिक वृत्तीतच जगतो, अनेकदा आळसातच जगतो. तरी भले आपल्याकडे चांगुलपणा असला तरी आपण पूर्ण सज्जन आपण नाही म्हणू शकत. संतच खरे सज्जन आणि सुधारित. तर असे फार दुर्मिळ आहेत. आता असे असे लोकच नाही आहेत, तर तिथे सर्व काही आपल्या अंतरी पण इतके दुर्गुण आणि दुर्गुण म्हणण्याच्या इतक्या काही गोष्टी आहेत. आपण पूर्णतः सज्जन म्हणू स्वतःला असंही नाही आज. तर त्यामुळे महाराज सांगतात की इथे अवतार होण्याचा कसा काही प्रश्नच येत नाहीये, कारण इथे सर्व सरसकट कोण कोणाचा छळ करेल, कारण छळ करणारा आणि छळ होणारा दोन्ही पण सारखेच आहेत असं एकंदरीत इथे आहे. तर हे इथे दिलेलं आहे महाराजांनी. आता पुढे सांगतात म्हणजे वस्तुस्थिती अशी आहे आता. एकातर कर्तेपणाने जे मरून गेले तेच भगवंत होऊन राहिले. 72 जसा मारुतीमध्ये देव अंश होता तसा तो आपल्यामध्येही आहे. त्याने तो फुलविला पण आपण मात्र तो झाकून विझवून टाकला. 73 भगवंताला 4 हात का बरे? 2 हात दुष्टांचा संहार करण्यासाठी आणि 2 हात भक्तांना आलिंगन देण्यासाठी. 74 भगवंताची देणगी जड असणे कधी शक्यच नाही. जसा तो आहे तशी त्याची देणगी सूक्ष्मच असणार. 75 आपण स्वतः आहोत याची आपल्याला आज जितकी खात्री आहे तितकी खात्री भगवंत आहे अशी झाली पाहिजे. इथे पण खूप छान दिले, भगवंताची देणगी जड असणे कधी शक्यच नाही. असा जसा तो आहे तशी त्याची देणगी सूक्ष्मच असणार. आणि हे आपल्याला काय प्राप्त होतं हे पण समजलं पाहिजे. आपण शोधत बसू की आपल्यावरती कृपा अशी होईल की खूप काही अनेकदा असतं ना, एवढी मोठी लॉटरीची तिकीट लागेल किंवा संपत्ती मिळेल किंवा एखादं नातंच आपल्या जीवनामध्ये येईल किंवा काय असं असं आपल्याला एक स्वप्न दुनियेत आपल्याला नगरीत आपण जेव्हा मन जातं तेव्हा असं वाटू शकतं. परंतु भगवंत तर आपल्याला भगवंताची कृपा, तर हिने भगवंत किंवा त्याने देणगी दिली असं आपल्याला वाटेल. परंतु भगवंत हा सूक्ष्म आहे, तर त्याची खरी देणगी ही सूक्ष्म रूपातच आहे. आणि ज्याचं चित्त शुद्ध झालेलं आहे किंवा त्या मार्गात आहे शुद्ध होण्याच्या किंवा बऱ्यापैकी झालेलं आहे किंवा ज्याचं चित्त सूक्ष्मात लागलेलं आहे त्यालाच भगवंत काय देणगी देतो हे लक्षात येऊ शकतं. तर त्याच्यामुळे भगवंताची खरी देणगी ही सूक्ष्म रूपानेच आपल्याला प्राप्त होत असते. पुढे सांगतात की परमात्मा सर्व ठिकाणी आहे ही कल्पना केव्हा तरी आपल्याला येते. पण इथे 74 भगवंताची देणगी जड असणे कधी शक्यच नाही. जसा तो आहे तशी त्याची देणगी सूक्ष्मच असणार. 75 आपण स्वतः आहोत याची आपल्याला आज जितकी खात्री आहे तितकी खात्री भगवंत आहे अशी झाली पाहिजे. 76 परमात्मा सर्व ठिकाणी आहे ही कल्पना केव्हा तरी आपल्याला येते, पण ती कायम न राहिल्यामुळे तसे आपल्या आचरणात येत नाही. आपली वृत्ती तशी झाली की ते आचरणात येईल. 77 भगवंत हा करता आहे अशी भावना झाल्यावर आपण प्रत्येक गोष्ट त्याला सांगणार नाही. भगवंताला माझे सर्व कळते असे जर खरेच वाटले तर त्याला आवडेल असेच आपण वागू. हे इथे आहे. भगवंत हा करता आहे असं जेव्हा पूर्ण खात्री होते, अनुभूती येते, त्यावेळेला किंवा तेवढी समर्पण वृत्ती होते त्यावेळेला प्रत्येक गोष्ट सांगण्याची आवश्यकताच पडत नाही. तर तोच करता आहे, तर त्याला जे आवडेल ते आपण वागण्याचा प्रयत्न करतो. तर इथे आपण थांबूयात. उरलेली बोधवचनं आपण उद्या घेऊयात. तर अशा रीतीने हे भगवंत प्रकरण आहे. प्रत्येक बोधवचनं वाचताना तितकीच रुची येते जितका आधीचं चरित्र वाचन केलेलं आहे. हीच महाराजांची आणि हीच संतांची कृपा आहे आपल्यावरती की ही केवळ आपण केवळ म्हणजे ही वाक्य वाचतोय तसं, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा आपणाला एकरूपता आणि गोडी कायम टिकून ठेवली जाते.
ही आपल्यावरती महाराजांनी केलेली कृपा आहे. नाहीतर असं रुक्ष वाटलं असतं, परंतु तसं नाही वाटत आहे. तर वाचतानाही नाही वाटत आहे, ऐकतानाही नाही वाटत आहे. तर हेच असतं, हे ते करून घेत असतात आणि त्यात रमून जायला वाटतं की हे असं चालूच राहावं. तर ह्या पद्धतीने ही कृपा आहे. पण महाराजांचं नाम घेऊया. श्रीराम जय राम, जय जय राम. 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 राजाधिराज सद्गुरुनाथ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. सब संतन की जय. बाल गोपाळ की जय. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.